श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिन्यासारखा महत्त्वाचा आणि पवित्र मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथीला दत्त जयंती साजरी केली जाते. महाराष्ट्रामध्ये दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतो. यंदा 2025मध्ये दत्त जयंतीला विशेष योग अनेक वर्षांनी जुळून आला आहे. हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार कोणत्या न कोणत्या देवांच्या आराधनेसाठी समर्पित करण्यात आला आहे. दत्तगुरूंचा जन्म हा संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता. म्हणूनच दत्त जयंतीचा उत्साह हा दत्ताचा पाळणा संध्याकाळी हलवून केला जातो. पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा यंदा 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 8:38 वाजेपासून 5 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 4:44 असणार आहे. उदयतिथीनुसार गुरुवारी 4 डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती अनेक दत्तभक्त हे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. हे पारायण दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून करतात. पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी करतात. त्यानुसार 7 दिवसाचे पारायण पूर्ण नियमांचे पालन करून केले जाते. ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शक्य नाही ते श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करतात किंवा दत्तबाबांनी गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 16वा आणि 18वा वाचून देखील महाराजांच्या चरणी सेवा रुजू करतात. त्याचबरोबर घरामध्ये या काळामध्ये काही सेवा व उपाय देखील करावेत. कारण असं म्हणतात साक्षात श्री दत्तगुरू जे आहेत ते दत्त जयंतीच्या आसपास सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. त्यांचे कृपाशीर्वाद मिळवण्यासाठी सेवेसोबतच घरामध्ये जर आपण काही उपाय केले आपले कष्ट अडचणी दूर करण्यासाठी तर नक्कीच आपल्याला त्याचे अनेक पटीने लाभ होतात. साक्षात दत्तगुरू प्रसन्न होऊन आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर करतात. असाच एक उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुम्हाला कोणतीही सेवा करणं शक्य नाही झालं तरी देखील दत्त जयंतीपर्यंत कधीही औदुंबर अर्थात उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. असं केल्याने दत्तगुरूंचे कृपाशीर्वाद मिळतील, आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील आणि घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, दत्त जयंती अवघ्या काही दिवसांवर आलेली आहे. दत्त जयंतीपर्यंत ज्या दिवशी जमेल त्या दिवशी तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अगदी आज किंवा तुम्ही उद्या परवा कधीही करू शकता. तुमच्या वेळेनुसार करा. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून, कारण ती साक्षात दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आणि औदुंबर अर्थात उंबराच्या झाडामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा वास असतो असं म्हणतात. म्हणून ती वेळ सोडून तुम्ही तुमच्या वेळेनुसार हा उपाय जो आहे तो करू शकता. तुमची घरामध्ये सेवा सुरू असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. असं नाही की दत्त मंदिरात किंवा जवळच असलेल्या केंद्रात जाऊन हा उपाय करावा. जिथे कुठे तुमच्या घराच्या आसपास उंबराचं झाड असेल तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल. कारण बघा, ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहाचा संबंध झाडं आणि वनस्पतीशी आहे. ज्याप्रमाणे शनीचा संबंध शमीच्या झाडाशी, गुरुचा संबंध हा केळीशी आहे, त्याचप्रमाणे शुक्राचा संबंध हा उंबराशी आहे. सनातन हिंदू धर्मामध्ये धातू रत्नांप्रमाणे झाडे वनस्पती यांनाही चमत्कारिक मानले गेले आहे. त्यामुळेच पिंपळ, तुळशी, वड, शमी अशा अनेक झाडांना आणि वनस्पतींना पूजेचे स्थान दिले जाते. ज्याप्रमाणे ग्रहांना प्रसन्न करण्यासाठी किंवा शुभ फळ मिळवण्यासाठी रत्न किंवा धातू धारण करतात, त्याचप्रमाणे झाडं काही लावूनही शुभ परिणाम त्याचे मिळवू शकतात. कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान करण्यासाठी उंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो, कारण शुक्र हा धन आणि सुख संपत्तीचा कारक ग्रह मानला जातो. यामुळे उंबराच्या झाडाशी संबंधित आपल्याला दत्त जयंतीपर्यंत करायचे आहेत. आता औदुंबर अर्थात उंबराच्या झाडाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असल्याने आपल्या आयुष्यामध्ये जर पैशांविषयक काही समस्या असतील, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल, तुमची प्रगती होत नसेल, तुम्ही खूप कष्ट करताय, मेहनत करताय, तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे
तो आपल्या घरामध्ये फार काळ टिकत नाही, या न त्या कारणाने तो निघून जातो. मग तुमच्या हातून होणारे अनावश्यक खर्च असतील किंवा घरामध्ये गरजेपोटी ते खर्च करावे लागतात. कारण घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर तिच्या उपचारासाठी तुमच्या घरातला पैसा तुम्हाला वापरावा लागतो. मग तो पैसा खर्च झाल्यानंतर मग तुमच्याकडे पुरेसा पैसा शिल्लक राहत नाही. म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर नाही आणि घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवून पुरेसा पैसा जर शिल्लक असेल तर तोच पैशाला खेचत असतो आणि म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये कधीही पैशाच्या अडचणी राहत नाहीत. पण आता तुम्ही कष्ट करताय, मेहनत करताय, पण काही ना काहीतरी अडचणी, संकट, विघ्न तुमच्या घरामध्ये वारंवार येत आहे. आजारपणाच्या स्वरूपात म्हणा किंवा कर्जाच्या स्वरूपात, आणि ते फेडताच तुम्हाला घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकवता येत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअरविषयक काही समस्या असतील, मुलांना म्हणावं तसं करिअर करायचं आहे पण त्याला त्यामध्ये यश मिळत नसेल. त्याचबरोबर तुमच्या मुलामुलींच्या विवाहाविषयक काही समस्या असतील, म्हणजेच त्यांचं खूप वय झालं आहे तरी देखील त्यांचे लग्नाचे योग जुळून येत नसतील, काही ना काहीतरी अडचणी अडथळे येतात आणि त्यांचा विवाह जो आहे तो जुळत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. बऱ्याचशा दाम्पत्यांना अनेक वर्ष लग्नाला उलटून गेल्यानंतरही संतान प्राप्तीचे योग जुळून येत नाहीत. तर मूलबाळ प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरातील मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून यावेत, तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, धनप्राप्तीचे मार्ग खुले व्हावेत, घरातील आजारपण, विघ्न, संकट, बाधा दूर व्हाव्यात, घरामध्ये नजरदोष असेल किंवा घरामध्ये पितृदोष असेल तर तो देखील दूर व्हावा, यासाठी दत्त जयंतीपर्यंत आपण घरामध्ये सेवा करत असतो. यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्याचबरोबर बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस आपण काही सेवा करतो त्यावेळेस वाईट शक्ती ज्या आहेत त्या आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादी सेवा आपल्याकडून ते व्यवस्थितपणे घडू नये यासाठी विनाकारण घरामध्ये वादविवाद होतात. तर हे आपल्याला टाळण्यासाठी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. तर तुमची देखील काही सेवा सुरू असेल घरामध्ये तर अशा कोणत्या नियमांचं पालन करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तुम्ही तो नक्की बघू शकता. दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्र पारायण कसं करावं या व्हिडिओमध्ये मी डिटेल माहिती दिलेली आहे. आता आपण वळूयात की आपल्याला औदुंबराच्या झाडाला दत्त जयंतीपर्यंत अशी कोणती वस्तू अर्पण करायची. तुमची खूप दिवसापासून मनामध्ये एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाचे आपल्याला असे कोणते उपाय करता येतील हे देखील आपण बघणार आहोत. तर आता 4 डिसेंबर 2025 वार गुरुवारी दत्त जयंती आहे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करावी. त्यानंतर जर घरामध्ये दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची पूजा करा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला पुरुष सूक्त, श्री सूक्ताचं पठण करत अभिषेक करायचा आहे. त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार, फुले अर्पण करा. या दिवशी जर चाफ्याची फुले मिळाली तर उत्तमच आहे. धूप, अगरबत्ती आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि त्यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करा. दत्त बावन्नी गुरुचरित्र ग्रंथातील अध्याय 16वा किंवा 18वा वाचा. ज्यांची आधीपासूनच काही सेवा सुरू आहे तर त्यांनी समाप्ती जी आहे ती दत्त जयंतीच्या दिवशी करायची आहे. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटायचा. दत्त महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळं देखील तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता. आता त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर घराच्या आसपास एखादं औदुंबराचं झाड हे असतंच, तिथे जाऊन आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी घरातून काही साहित्य आपल्याला सोबत न्यायचं आहे. तसं तर नियमित औदुंबराची प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते. पण दत्त जयंतीच्या दिवशी आधी सांगितल्याप्रमाणे दत्ततत्व हे 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे आपला जीवनाचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊन आपल्याला जीवन समाधानी करायचं असेल तर नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे. औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो. म्हणूनच आपण त्यांना प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळतो. आता तिथे जात असताना आपल्याला एक ताट घ्यायचं आहे, एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे, शिवाय हळदी, कुंकू, अक्षता घ्यायच्या आहेत, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा. या दिव्यामध्ये एक फुलवात किंवा जोडवात तुम्ही घालू शकता आणि जर गाईच्या तुपाचा दिवा नाही शक्य झाला तर तिळाच्या तेलाचा दिवा घेतला तरीही चालेल. धूप, अगरबत्ती, पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला घ्यायची आहेत आणि हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. गेल्यानंतर ना आपल्याला सर्वप्रथम आपण जो तुपाचा किंवा तेलाचा दिवा घेतलेला होता त्याला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा, तो प्रज्वलित करायचा. अग्नीच्या साक्षीने केलेली सेवा ही देवापर्यंत पोहोचते. त्यानंतर आपण जे कलश भरून पाणी घेतलं होतं त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हे कलशामध्ये असलेलं पाणी जे आहे ते मनोभावे आपल्याला औदुंबराच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा देखील जप करू शकता. त्यानंतर उंबराच्या झाडाचं पंचोपचारे विधिवत पूजन करायचं. हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या आहेत.
धूप दीप ओवाळून एखादा पिवळ्या रंगाचा मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आणि त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाचं एक पान तोडायचं आहे. बघा, औदुंबराच्या झाडाची फांदी पान जे आहे ते कधीही तोडू नये असं म्हणतात. कारण बघा, औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्तात्रय महाराजांचा वास असतो. म्हणूनच औदुंबराच्या झाडापुढे बसून दत्तात्रय स्तोत्र किंवा ओम द्राम दत्तात्रय नमः 108 वेळा हा मंत्र म्हणा आणि खालील प्रार्थना झाडाला हात जोडून करा की हे दत्तात्रय स्वरूप औदुंबर देवा, मी अज्ञानाने किंवा अडथळ्यामुळे तुमची फांदी किंवा झाडाचं पान तोडत आहे. कृपया मला क्षमा करा. मी तुम्हाला दुसरीकडे पुन्हा लावणार आहे. माझ्यावर कृपा करा. 11 वेळा झाडाची प्रदक्षिणा घाला व नंतर फक्त ते पान आपल्याला घरी आणायचं आहे. घरी आणल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला एक उपाय करायचा आहे. आता देवघरासमोर दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, तिथे बसून तुम्हाला हा उपाय करायचा. देवघरासमोरील दिवा प्रज्वलित नसेल तर तो प्रज्वलित करायचा. धूप अगरबत्ती लावायची आहे. एका तामणामध्ये हे उंबराच्या झाडाचं पान तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर थोडीशी हळद ओली करायची किंवा तुम्ही अष्टगंध देखील या उपायासाठी घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला उंबराच्या झाडाची जी फांदी आणली होती त्याची एक काडी तुम्हाला तोडायची आहे आणि त्या काडीने तुम्हाला या हळदीने किंवा अष्टगंधाने तुमची इच्छा मनोकामना तुम्हाला त्या उंबराच्या झाडाच्या पानावरती लिहायची आहे. आधी सांगितल्याप्रमाणे साक्षात दत्तगुरूंचा वास जो आहे तो उंबराच्या झाडामध्ये असतो आणि दत्तगुरूंचं अस्तित्व हे दत्त जयंतीच्या दिवशी 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. तुम्ही ज्याही इच्छा मनोकामना या दिवशी व्यक्त कराल त्या नक्कीच पूर्ण होतात. आता त्यानंतर तुम्हाला ते पान दिवसभर तिथेच ठेवायचं आहे. संध्याकाळी दत्तात्रय महाराजांची आरती करायची, क्षमा याचना करायची आहे आणि त्यानंतर त्या दिवशी शक्य झालं तर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ते पान जे आहे ते एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि ज्या झाडाचं पान तुम्ही तोडून आणलं होतं त्याच झाडाजवळ तुम्हाला जायचं आहे. त्या झाडाच्या मुळाजवळची माती थोडीशी उकरायची आणि तिथे तुम्हाला हे जे पान आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत दाबून द्यायचं आहे. नक्कीच दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील. जी कोणती तुमची इच्छा असेल ती एका शब्दात लिहायची. धनप्राप्ती, कर्जमुक्ती हवी असेल, मुलांचे विवाहाचे योग जुळून यावेत किंवा पुत्रप्राप्ती व्हावी किंवा संतान प्राप्ती व्हावी, यापैकी एखादा शब्द तुम्ही त्या पानावरती लिहू शकता आणि यामुळे इच्छा मनोकामना पूर्ण होतात असा अनेक भक्तांचा विश्वास आहे. त्यानंतर पुढच्या उपायामध्ये व्यक्तीला भौतिक सुखसोयी आणि पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यासाठी शुक्रवारी तुम्ही उंबराचे झाड लावू शकता. रोज त्याला पुरेसं पाणी घाला. जसा जसा उंबर वाढेल तसा तसा तुमचा शुक्र जो आहे तो बलवान होईल आणि यासोबतच जीवनामध्ये सुख समृद्धी येऊ शकते. असं नाही की तुम्हाला हे झाड जे आहे ते घरात लावायचं आहे, कारण कुठली दैवी झाडं जी आहेत ती आपण घरामध्ये लावत नाही, कारण त्याचं पावित्र्य राखणं तितकंच महत्त्वाचं आहे. एखाद्या योग्य ठिकाणी मंदिरामध्ये किंवा घराच्या आसपास लावू शकता. त्यानंतर कुंडलीमध्ये कमकुवत शुक्र हे गरिबीचे लक्षण मानले जाते. अशा स्थितीमध्ये एखाद्याचा शुक्र ग्रह कमजोर असेल तर शुक्रवारी उंबराच्या झाडाच्या लाकडाने हवन करताना ओम शम शुक्राय नमः या मंत्राचा जप करावा. या उपायाने कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होण्यास मदत होते. त्यानंतर जर विवाहामध्ये अडथळे येत असतील, जमीन संपत्तीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल तर यासाठी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उंबराच्या झाडाची काही छोटी मुळं काढावीत. घरी आणून गंगाजल शिंपडून शुद्ध करायचं. नंतर तुमच्या मनातील इच्छा ध्यानात ठेवून ते मूळ जे आहे ते चांदीच्या ताबिजात घालून परिधान करायचं आहे. त्याचबरोबर जर घरातील मुलांना दृष्ट लागत असेल, घरामध्ये असलेली लहान मुलं सतत किरकिर करत असतील, व्यवस्थितपणे खात पीत नसतील, मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करत असतील, घरातल्यांचं ऐकत नसतील, तर त्यांना दृष्ट लागू नये किंवा लागलेली नजर जी आहे, त्यांना जे असलेले नजरदोष आहेत ते दूर व्हावेत. तुम्हाला आर्थिक समृद्धी, संपत्तीची प्राप्ती व्हावी. जमीन व मालमत्तेची खरेदी करण्याची इच्छा असेल परंतु ते काम पूर्ण होऊ शकत नसेल तर चांदीच्या ताबीजमध्ये उंबराचे मूळ घालून ते धारण करायचं आहे. उंबराच्या ताविजाचा हा उपाय परिणामकारक मानला जातो. तसेच ते धारण केल्याने तुम्हाला दृष्ट देखील लागत नाही. धार्मिकदृष्ट्या औदुंबराच्या झाडाला श्री दत्तात्रेयांचे निवासस्थान मानले जाते आणि ते अत्यंत पवित्र पूजनीय आहे. त्यामुळे ते तोडणे सामान्यतः अशुभ मानले जाते. जर ते तोडणे अपरिहार्य असेल, जसं की बांधकामात अडथळा धोका निर्माण झाल्यास खालीलप्रमाणे विधी तुम्हाला करायचा असतो. झाड तोडण्यापूर्वी त्याची विधिवत पूजा करून, त्याला नमस्कार करून झाडामध्ये वास करणाऱ्या देवतांची माफी मागावी व हे झाड तोडण्यासाठी परवानगी मागावी. तुमचे काही चुकले तर लगेच 11 गुरुवारी दत्त मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं आहे. 108 वेळा ओम द्रम दत्तात्रेय नमः जप करायचा आहे. 11 औदुंबराची रोपे इतर कुठे तुम्हाला लावायची आहेत
11 ब्राह्मणांना किंवा गरिबांना जेवण घालायचं आहे. रागात किंवा चिडून तुम्हाला झाड तोडायचं नाही. संक्रांती, अमावस्या, एकादशीला झाडाला स्पर्श करू नये. झाड तोडून टाकणे किंवा जाळणे, झाडाखाली बसून शिवीगाळ करणे किंवा नास्तिक बोलणे असं तुम्हाला अजिबात करायचं नाही. तर दत्त जयंतीपर्यंत कधीही तुम्ही औदुंबराच्या झाडाचा हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आणि औदुंबराच्या झाडाचं पान आणून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला या सेवेचा किंवा या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. साक्षात दत्त गुरूंच्या कृपेने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील आणि ते तुमच्यावरती कृपा करतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.